संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि इतका अंधार झालाय. खूप लवकर इकडे अंधार पडतो. 6:30 वाजताच अशी कंडिशन आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि आत्ता संध्याकाळचे वाजतात 7 इथले आणि आम्ही जातोय. आत्ता आमचा प्लॅन आहे की शॉपिंग मार्केट जे आहे ते एक्सप्लोअर करायचं. सोबतच होचिमिन सिटीची जी नाईट लाईफ आहे ती खूप छान आहे असं बोलतात. सो ते पण आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहे. आणि तर चला, तुम्हाला पण मी सगळं हे शेअर करतेच या ब्लॉगमध्ये. पहिल्यांदा मला काहीतरी खायचं आहे, कारण मला सकाळी काय असं खाणं असं गेलेलं नव्हतं. खायचं म्हणजे इथं माझं बहुतेक वेट लॉससाठी आल्यासारखंच होणार आहे. मला सकाळी बिलकुल पण काही खाणं नाही गेलं. आता बघूया काही खाण्यालायक मिळते की नाही. नाही तर मग मॅकडी असेलच ना अभिषेक, नाही तर मग मॅकडी जिंदाबाद. तर माझा लुक दाखवते मी तुम्हाला आजचा. सो हा आहे माझा आजचा लुक. तर चला जाऊया आता आपण. नाही हे कसं इथं मला तर डू यू हॅव एनी कलर्स? डू यू हॅव एनी अदर कलर्स? मोर कलर्स? सो आम्ही इथे मार्केटमध्ये आलेलो आहे आणि हा ड्रेस मला आवडला आणि तो मी घेते पण आहे. रेड येलो चालू आहे. होय. मी गडबडीने एक ड्रेस घेतला कारण 8:30 वाजता आहेत आणि हे 9 वाजता मार्केट जे आहे ते बंद होत आहे असं तिने सांगितलं. तर हा ड्रेस तिने मला सांगितला होता अराउंड 1200-1300 आणि तो आम्ही बार्गेन करून आम्हाला मिळाला 600 रुपयाला. छान ड्रेस आहे. मी जेव्हा घालेन तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि आता हे सगळं ऑलमोस्ट बंदच झालंय कारण आम्हाला माहिती नव्हतं आणि आमची झोप पण खूप गरजेची होती. सो असं नाही की आम्ही सगळं झोप वगैरे सोडून इकडे येणार होतो. जे आहे हे असं आहे, काही ऑप्शन नाही. चुकीच्या वेळी आले यार ते. मला ते छान एकदम सगळ्यांना बंद केलं होतं. पिवळीवाडी छान लागते. हे लोक असे इकडे डान्स करतात. काय आहे काय माहिती नाही. काय असेल डान्स क्लास? आपण आलोय ना त्याच्या आनंदामध्ये डान्स चालू आहे. काय चालू आहे काय माहिती. त्यांचे डान्स करतात.
बाउल. सी फूड बाउल मागवलाय. बघू आता माझ्या पोटाचं कसं. अभिषेक तर खातो, अभिषेकला ते आवडतंच, कारण तो याच्या आधी पण येऊन गेला इकडे, सो त्याला ती टेस्ट माहिती आहे. माझं काय होते काय. इथे इंडियन रेस्टॉरंट्स आहेत पण मला इंडियन पण खायचं नाही आहे. माझं असं विचित्र झालंय. धड इंडियन खायचं नाही आहे आणि इथलं पण टेस्ट माहीत नाही. आता बघू ते हॉटपॉटची कशी असते. अभिषेक बोललाय लेट्स सी. आणि तसं फूड वगैरे इतकं स्वस्त आहे ना, इतकं काय असं कॉस्ट म्हणजे आता म्हणजे 1000 रुपये. 1000 रुपये तो हॉटपॉट तर तो महागच असणार ना. हॉटपॉट तो महागच आहे, त्यामुळं बिअर वगैरे स्वस्त आहे इकडे एकदम. बिअर किती आहे? बिअर आता मी बिअर किती आहे म्हणजे 23 मध्ये ऑलमोस्ट 50-60 रुपये. 50-60 रुपये बिअर स्वस्त आहे. पाणी खूप महाग आहे. मॅक्स आहे का काय होतं. तर हे असं येतं इकडे साईडला. हे सगळे फिश आणि हे असं येणार. हे सगळं यामध्ये टाकायचं आणि प्यायचं, खायचं. अगं बाई ग. आणि काय आलं नाही, आपलं नाही. कसं कसं करायचं सांग त्याला. एक्सक्यूज मी, हाऊ टू इट? Yes, first, the shrimp and the squid first. फर्स्ट. Yes. Shrimp and squid first. Shrimp and squid and the clam. Okay. When it's boiled and you put the vegetable inside. If Okay. you want some noodle and Okay. it's all together with the vegetable. Done. Thank you. Any fish you have? Fish? फिशेस आहेत ना हे सगळे. ओके, आता हे इथं हे बनणार आहे. अजून बनलेलं नाही आहे पूर्ण. अजून याला उकळी आली किंवा ह्या सगळ्या वस्तू आपणच टाकायच्यात आणि ह्याचे 1000 रुपये दिलेले आहेत स्वतःच करून खायचे. खूप मोठा आहे. खूप मोठा आहे. हा खूप मोठा आहे. आमच्या दोघांसाठी पण खूप जास्त आहे हा. होय. तर त्यांनी ना आम्हाला हे सगळं काढून दिलेलं आहे बाजूला, सगळे फिश, आणि यामध्ये तर व्हेजिटेबल आणि नूडल्स टाकलेत. तर अभिषेक हे खातोय. फिश काय मी खाणार नाही, मी फक्त याचं सूपच पिईन. हे पण टाकणार, सॉस पण टाकणार. नाही, मी सूपच पिईन फक्त. हलवला. कसं आहे चांगलं बाई. सही आहे. मी आपलं हे मॅगी आणि त्याचं जे सूप आहे ते पिईन. काय असं काय प्रेमाने. नीट घे ना. मी घेऊ आहे. ए बाबा मी घेतो, माहिती मी घेतो, तुला घेऊन देतो. हे घे. Yes, it's good. Tasty. आत्ता काहीतरी मला खाल्ल्यासारखं वाटलं इथं आल्यापासून. मस्त सुंदर. इथले 12 वाजतायत आणि आम्ही रूममध्ये आलो. आमचा खूप असा प्लॅन होता 1-1:30-2 वाजेपर्यंत बाहेर फिरायचा वगैरे, पण तशी काही हे झालेली नाहीये, विश्रांती तशी मिळालेली नाहीये.
आणि अभिषेक तर झोपला पण नाही, मला झोप लागली, त्याला झोप पण लागली नाही दुपारी, त्यामुळे मग आम्हाला तिथे थांबायची काही इच्छा नाही झाली. सो आम्ही आलो रूमवर. तर येस, आता हा जो ब्लॉग आहे त्याचा इथं मी एंड करते आणि उद्याचा ब्लॉग उद्या सकाळपासून मी शूट करायला लागेल. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इथंपर्यंत आलाय तर लाईक डिसलाईक जे काही करायचं ते करून जा आणि तसेच जाऊ नका. पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.